काम शोधायला ती फिरत होती। एका बंगल्यासमोर ती उभी राहिली। बंगल्याच्या मालकाने तिला आत बोलवले आणि तिला आत बोलवून तिच्या सोबत, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। एका गरीब वस्तीमध्ये शिवानी राहत होती। त्या वस्तीतील सर्व घरकामे करायचे। शिवानीची आई पण घरकाम करायची, पण आता तिच्याकडून काम होत नव्हते। शिवानीने आता विचार केला की ती एखादं काम बघेल आणि तिच्या आईला पण थोडी मदत होईल। शिवानी दुसऱ्या दिवशी सकाळीच काम बघायला निघाली होती। पहिल्या दिवशी तर तिला खूप शोधून पण काम भेटले नव्हते। तिला वाटले की आता काम भेटणं मुश्किल आहे, पण तरीही ती दुसऱ्या दिवशी परत गेली। सकाळपासून ती काम शोधत होती आणि एका बंगल्यासमोर जाऊन ती उभी राहिली। थोड्या वेळाने तिथे एक कार आली आणि त्या कारमध्ये तो बंगल्याचा मालक होता। त्या मालकाचे लक्ष शिवानीकडे गेले। त्याने शिवानीला आतमध्ये बोलावले आणि विचारले। शिवानी त्याला म्हणाली, मला काम पाहिजे, मी सर्व घरकाम करेन। बंगल्याचा मालक तिला हो बोलला आणि शिवानीला बंगल्यामध्ये घेऊन गेला। शिवानीने थोडा वेळ काम केले आणि तिला आवाज दिला। शिवानी तिकडे गेली आणि नंतर बंगल्याचा मालक शिवानी जेव्हा बंगल्याच्या बाहेर पडली तेव्हा ती रडत होती आणि ती रडत रडत घरी गेली। जेव्हा तिच्या आईने तिला विचारले की काय झालं, तर तिने तिच्या आईला सांगितले। शिवानी सोबत असं काही घडलं होतं की तिची आई ते ऐकून दुःखी झाली होती, कारण बंगल्याच्या मालकाने शिवानीला वेगळ्या पद्धतीने स्पर्श केला होता आणि तो काही वेगळं करेल लगेच शिवानी निघून आली होती। त्यानंतर शिवानी कधीही एकटी गेली नाही। तिला आता भीती वाटत होती। तिने ठरवलं की घरकाम तर करायचेच नाही। तिने एक छोटीशी नोकरी बघितली आणि ती शिकत पण होती। 1-2 वर्षामध्ये तिचे शिक्षण पूर्ण झाले आणि आता तिला एका चांगल्या नोकरीची संधी चालून आली होती। ती आता चांगली नोकरी करत आहे। ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही। ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे। मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।